एकेरी धाव खात्यात जोडली जाते. आतापर्यंत 2 चेंडू झाले. 2 चेंडूमध्ये एकेरी धाव देण्यात यशस्वी जय गणेश लेजंड कडून संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले जात होते गजानन परसराम. तर पुन्हा एकदा गजानन सज्ज आणि आखुड्या पद्धतीचा चेंडू लेग साईडला भिरकावून लावण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विस्थापन होतोय. सुंदर गोलंदाजी आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव नक्की खात्यात जोडली जाते. 4 चेंडू 15 धावा. चालू असलेले षटक चौथं प्रगती पथावरती. दिलीप ब्राह्मणे एक आरसी संघाचा मोठं नाव, ज्याने मात्र हे मैदान गाजवलं आपल्या षटकारांच्या जोरावरती. तोच फलंदाज पॉइंटच्या दिशेला तटवतोय. चेंडू बाहेर जातोय. डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धाव खात्यात जोडली जाते. 1 ने धावसंख्या सरसावते ती 16 या आकड्यावरती. आणि मात्र या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतात पालांडे सर. तर षटक संपलं ते चौथं. धावसंख्या झाली ती 17. तर हिरेन मामा यांना सुवर्ण संधी असेल की जर जेल घेतला तर सागर कांबळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. जेल सोडू नका. आणि भाविन राणा यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. हिरेन राणासाठी सुवर्ण संधी. तर गोलंदाजीला आमंत्रित केलं जातंय जय गणेश 11 संघाचा लेजंड प्लेयर अनिल गागडा. अनिल गागडाला आमंत्रित केलंय गोलंदाजीला आणि चेंडू जातोय 2 धावांसाठी नो मॅन झोन मध्ये. एक दुहेरी धाव नक्की खात्यात जोडली जाईल. दुहेरी धावने पुन्हा एकदा धावसंख्या बदलते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. 1919. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये अर्थातच संपूर्ण घाटकोपर ईस्ट मध्ये हे 2 संघ असे आहेत की ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये नाव गाजवलं. त्याचप्रमाणे चेंडू कार्पेट पद्धतीने जमिनीला गुदगुद्या करत महेंद्र चिले यांच्या हातामध्ये जातोय आणि तोपर्यंत एकेरी धाव नक्की कंप्लीट केली जाते. तर पुन्हा एकदा आखोड्या पद्धतीचा चेंडू पालांडे सर लेग साइडला भिरकावून लावत आहेत. तर गजानन परसराम चेंडूवरती येतात. तोपर्यंत एकेरी धावेचं समाधान मानावं लागेल. तर चेंडू झाले ते 3. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये अनिल गागडे यांनी 4 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 5वं षटक मात्र प्रगती पथावरती शेवटचं. आणि मोठा मारा करण्याचा प्रयत्न. तो चेंडू पाहायचा काय 2 धावा. तर धावसंख्या झाले ते 23 धावा. 4 चेंडू अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि उंच उडेल चेंडू. चेंडू खाली. बॉबी चंदेलिया कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन होतंय आणि दिलीप ब्राह्मणे यांची खेळी संपुष्टात जाते. दिलीप ब्राह्मणे यांना परतावं लागतं बॅक टू पॅव्हलियन. तर नवीन फलंदाजला आमंत्रित केलं जात आहे. नटेश सरांना आमंत्रित केले जाते नॉन स्ट्राईकला. एकदा दिलीप ब्राह्मणेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
आणि पुन्हा एकदा संधी होती. 2 धावा 2 धावा 2 धावा 2 धावा आणि षटक संपलं ते 5वं. 1 2 3 4 5. 1 टू गो 1 टू गो 1 टू गो. सर 1 टू गो. नाही नाही ओव्हर झाली ओव्हर झाली. मी बघितलं नव्हतं. ओव्हर ओव्हर ओव्हर. किसका है? तर यापुढील होणारा सामना जय गणेश ग्लॅडियर्स वर्सेस जय गणेश वॉरियर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक झळकायचे. 25 झाले 26 करायचेत. हे सर्वांनी जावा रे. सर्वांनी 2 मिनिटांसाठी उभं राहायचंय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, सर्व फिल्डरला विनंती आहे आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या लेजेंड्स प्लेयर साठी. समोर जा समोर. तर प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या लेजंड साठी. एक महान रत्न म्हणून नक्कीच नावाजलेल्या या क्रीडांगण नगरीमध्ये आरसीए संघ एक तर टाळ्यांचा गजर या संघासाठी होत आहे. लेजंड्स प्लेयर खूप वर्षानंतर या क्रीडांगण नगरीमध्ये गणे भाई बॉल फेक रिटू भाईला. सव्वीस करायचे ना. 30 बॉल. तर जय गणेश 11 संघाला 26 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. तर नारायण सर आज कसं वाटतं या ठिकाणी लेजंडचा सामना खेळताना? खूप आनंदमय वातावरण आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. हिरेन राणा आणि सुरेश गोगलिया पाहूया. एक सलामीची जोडी जय गणेश 11 संघाकडून 26 धावा करायच्यात. 30 चेंडू 26 धावा. सुरेश आणि नॉन स्ट्राइकला हिरेन. कोण आहे बॉलर? कोण आहे? सुनील. तर सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राइकला मात्र सज्ज झाले ते सुरेश गोगलिया आणि नॉन स्ट्राइकला हिरेन राणा. सलामीची जोडी जय गणेश लेजंड कडून जिंकण्यासाठी अवघ्या
26 धावांची गरज, 30 चेंडू 26 धावा. महेंद्र चिले या ठिकाणी उपस्थित लेजंडचा सामना खेळत असताना खूप आनंदमय वातावरण. तर मात्र गोलंदाजीला आमंत्रित केले जाते सुनील सरांना. पहिला चेंडू डॉट येतोय. सुंदर अशी गोलंदाजी. फार वर्षानंतर मात्र सुनील सरांनी चेंडू हातात घेतला आणि आज मात्र पहिलाच चेंडू निर्धाव येतोय. तर मात्र या ठिकाणी षटकार पैशांचा पाऊस पडतोय. मात्र सुवर्ण संधी हिरेन राणा जर षटकार लगावला तर जय भाटिया यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आले आणि भाविन राणा यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक. हिरेन राणा सुवर्ण संधी षटकार लगावला तर मात्र महेंद्र चिले, तर या ठिकाणी महेंद्र चिले यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं हिरेन राणा यांच्यासाठी. सागर कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हिरेन राणासाठी षटकार लगावला तर सुरेश गोगलिया यांना पण सुवर्ण संधी. जर षटकार लगावला तर प्रमोद मंगवाना यांच्याकडून 201 रुपये आणि बॉबी सरांकडून 500 रुपये. ही संधी 5 ओव्हर मध्ये लागू आहे. आणि सुरेख गोलंदाजी सुनील सरांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरेख गोलंदाजी. चेंडू आत असेल तर जाऊन घ्यायचंय. उमेश सर त्या ठिकाणी चेंडूवर येतात. चेंडूची फेक होईपर्यंत एकेरी धाव नक्की खातं तो जोडली जाते. तर पहिलं षटक मात्र संपन्न झालेले. पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात. सुनील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या अवघ्या 6 चेंडूमध्ये 3 धावा मात्र खर्च केल्या. नक्कीच आरसीए संघाचा लेजंड प्लेअर म्हणून सुनील सर एक सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या चित्ररंजन नगर क्रीडांगण नगरीमध्ये. आणि अर्थातच यांच्याकडून हा वारसा, ही पारंपरिक क्रिकेटची मॅच आणि क्रिकेटचे सामने आजपर्यंत आपण चालवत आलेलो आहोत. यांच्यानंतर आम्ही चालवतो, आमच्या नंतर अजून आमची नवीन पिढी चालवतील अशी आशा आहे या क्रीडांगण नगरीमध्ये. तर मात्र गोलंदाजीला आमंत्रित केले जाते ते पप्पू वर्मा सरांना. तर पप्पू वर्मा सरांचा पहिला चेंडू सामना केला तर सुरेश सर फुलटा चेंडू होता बॅटीची. तर मात्र 5 ओव्हर सुवर्ण संधी लागू आहे असे प्रमोद, आमचे बंधू प्रमोद मंगवाना. तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारासाठी सुरेश गोगले यांना. आणि या ठिकाणी 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. तर जय भाटे यांच्याकडून हिरेन राणाला पारितोषिक आलेलं आहे. तो मात्र 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय हिरेन राणा. आणि धावसंख्या झाली ती 6. 3 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा आल्या. सुरेख असं षटक पाहायला मिळालं. हो, व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक. सुंदर अशी गोलंदाजी पप्पू वर्मा सरांकडून पाहायला मिळते. आणि मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. एकेरी धाव नक्की खात्यात जोडली जाईल. धावसंख्या झाली ती 7. 5 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू असेल.
आणि या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. सुंदर असा झेल. खूपच सुंदर असं षटक पाहायला मिळालं. लिहून ठेवून जयेश पटेल यांच्याकडे सुंदर असा झेल पाहायला मिळाला. नक्कीच सुंदर असं षटक पप्पू वर्माकडे पाहायला मिळालं. तर 18 चेंडू 19 धावांची गरज जिंकण्यासाठी जय गणेश 11 संघाला. जय गणेश लेजर 18 चेंडू मध्ये 19 धावा पाहिजेत. 26 करायचे. 26 7 झाले. 7 त्या ठिकाणी जनक सर चेंडूची फेक होईपर्यंत एकेरी धाव नक्की घेतली जाते. तर स्ट्राईकला मात्र सज्ज झाला तो नवीन फलंदाज हेमंत कांबळे. तर हेमंत कांबळेसाठी सुवर्ण संधी. षटकार लगावला तर प्रमोद मंगवाना यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक. हेमंत कांबळेसाठी सुवर्ण संधी. तर पॉइंटच्या दिशेला मात्र राणे सर सज्ज आहेत. चालू असलेले षटक तिसरं प्रगती पथावरती. नटेश सर गोलंदाजीला आमंत्रित केलं जातंय आणि हेमंत कांबळे सामना करेल. सुंदर अशी गोलंदाजी नटेश सरांची. डॉट येतो चेंडू. खूप सुंदर असा थ्रो केला. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुनील सरांकडून. तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली जाते व्यासपीठावरती. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 10. आणि फुलटॉस चेंडू होता. बॅटीचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. अकरा 11 तर 12 चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी. 12 चेंडू 15 धावा. 15 धावा 12 चेंडूचं समीकरण. तर पाहूया पुढचा कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करतात. पहिले षटक मात्र हाताळलं सुनील सरांनी. दुसरं षटक हाताळलं ते पप्पू वर्मा सरांनी. आणि तिसरं षटक हाताळण्यात आलं ते नटेश सरांकडून. तर चौथ्या षटकाला तर मात्र गोलंदाजीला पुन्हा एकदा
12 चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू. खूपच अतितटीचा सामना आपण पाहत आहोत लेजंड्स संघांमध्ये. बारा चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू. तर मात्र साईकला सज्ज तो हेमंत कांबळे आणि नॉन साईकला हिरेन राणा. ओ हो हो हो, सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. संघासाठी 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जाते पप्पू वर्मा सरांना. आणि मोठा मारा करण्याचा प्रयत्न पाहूया. चेंडू जातोय का? चेंडू जातोय तो वन बाउन्स चौकार. तर धावसंख्या झाली ती 15. 2 चेंडू 15 धावा. तर दुहेरी धावांसाठी मैदानाच्या बाहेर जातो चेंडू. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. 3 चेंडू 17 धावा. वैयक्तिक 3 चेंडू मध्ये मात्र 6 धावा खर्च केला आतापर्यंत पप्पू सरांनी. सुंदर असं आयोजन जय गणेश बॉयज कडून, जय गणेश प्रीमियर लीग. सुंदर अशी डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी येते. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 4 चेंडू मध्ये मात्र 6 धावा दिल्यात. आणि सुंदर असा झेल. तर मात्र टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक सध्याच्या घडीला नाव गाजते गोलंदाजीवरती बॉबी रामानंद चंदिल. मात्र बॅटिंगला आमंत्रित केलं जाते नॉन स्ट्राईकला. बघ बघ विचार. नाहीत इथे. तर मात्र हिरेन राणा आणि नॉन साईकला बॉबी चंदिलिया सर. पप्पू वर्मा सरांचा दुसरा चेंडू आणि सुंदर असा झेल. कोणती चूक करत नाहीये. तर मात्र षटक संपलंय आणि धावसंख्या झाली ती 17. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू च समीकरण जिंकण्यासाठी तो कोणता संघ विजयी होईल? आरसीए की जय गणेश? जय गणेश की आरसीए संघ? 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडूचं समीकरण. तर पुन्हा एकदा संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जातं ते जनक सरांना.
तर जनक सरांनी सलग 3 गडी मात्र तंबूमध्ये परतवले. तर दिवेश राणा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. दिवेश राणा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जनक सरांसाठी. सलग 3 गडी. सुवर्ण संधी जनक सरांसाठी. जर सलग तीन चेंडूमध्ये 3 गडी तंबूमध्ये परतवले हॅट्रिक, तर दिवेश राणा यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक. आणि चेंडू जातोय वन बाउंड चौकार. तर धावसंख्या झाली ती 21. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी. आणि मात्र एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. तर मात्र आता स्ट्राईकला सज्ज होतील ते राकेश केसरी. बाईच्या स्वरूपात 1 धाव नक्की घेतली जाते. तर आता 3 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी. आणि पाहूया 1 धाव पूर्ण करून दुसरी दुहेरी धावाचा प्रयत्न केला जाईल का. मात्र नकार. एकेरी धावेतच समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. 2 चेंडू 3 धावा. कोणाच्या पदरात पडेल सामना. आरसीए की जय गणेश, जय गणेश की आरसीए. आणि मात्र पॉइंटच्या दिशेला तटावलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव नक्की खात्यात जोडली जाते. तर 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सामन्यासाठी प्रेक्षकांनो. जय गणेश बॉईज या लेजंड साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतितटीचा सामना. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. सुंदर असं आयोजन. जय गणेश प्रीमियर लीग पर्व पहिलं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण, तसेच राजेश कॅबलच्या 912 या चॅनलवरती आपण लाईव्ह पाहत आहोत. आणि उंच उडवला चेंडू. पाहूया चेंडू खाली. 1 धाव पूर्ण करून दुहेरी धावाचा प्रयत्न केला जाईल. आणि जय गणेश 11 संघ विजयी, दणदणीत विजयी. एकदा लेजंड साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनंदन दोन्ही संघांसाठी.